नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटिक मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन. आपण या प्रकरणाचं जे काही स्पष्टीकरण होतं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करावं लागेल. आता आपल्याला या प्रकरणाचा स्वाध्याय बघायचा आहे. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न येत आहे, आमच्यातील वेगळे कोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. अ आहे दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात. तर याच्यामधून जो वेगळा आहे तो आहे रेल्वे अपघात. आ अवर्षण, अतिवृष्टी, वादळे व सुनामी. जर वेगळा आहे तो म्हणजे सुनामी. त्यानंतर आहे शिलारस, उष्ण चिखल, राख की टोळधाड. वेगळा आहे तो आहे टोळधाड. ई पिके वाहून जाणे, पिकावर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे. तर यामधनं जो वेगळा आहे तो आहे ज्वालामुखी. त्यानंतर आहे सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय. उपाय बघा मित्रांनो काय आहे, तर अ आहे दुष्काळ. ठीक आहे. आता दुष्काळीवरील उपाय आपल्याला सांगायचे. तर बघा मित्रांनो काय काय आहेत, तर पाण्याचा नियोजनपूर्ण वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे. त्यानंतर आहे स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसेच वृक्षतोड थांबवणे, हवामानातील बदलाचा अंदाज घेऊन नियोजन बदल करणे. ठीक आहे. त्यानंतर आहे वीज पडणे. आता वीज पडणे, तर या आपत्तीवरील उपाय आपण काय करू शकतो बघा, तर वीज कडाडत असताना काय दक्षता आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे तेच उपाय आपण काय करायला पाहिजे तेच आहे. ठीक आहे. बघा, मैदानात झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका, विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर इत्यादी जवळ उभे राहू नका, गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवती तारेच्या कंपाऊंडला टेकू नका, दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. त्यानंतर आहे 5वं, एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका. 6वं आहे 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. 8वं आहे पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडावे. तर ही दक्षता आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर आहे वादळ. तर बघा मित्रांनो, इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा. आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना किंवा मित्रांना कळवा. तुम्ही स्वतः बाहेर असला तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा. तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या. घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या. त्यानंतर आहे ढगफुटी. तर बघा, ढगफुटी झाल्यामुळे अति पाऊस पडतो, त्यामुळे दरडी कोसळणे, डोंगर खाली येणे अशा घटना घडतात. म्हणून डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. अति पावसामुळे नदीला पूर येतो, म्हणून नदी काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी नेणे गरजेचे असते. आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी थांबावे व रेडिओवर देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. अधिक मदतीसाठी शासनाने सांगितलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. तर या प्रकारचा आपण उपाययोजना करू शकतो. त्यानंतर सत्य की असत्य ते सहकारण सांगा. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. हे असत्य आहे, कारण वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. म्हणून वादळाची माहिती लपून न ठेवता सर्वांना द्यावी. आहे आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. तर हे सत्य आहे, कारण पाणी विजेचे वहन करते, म्हणून आपल्याला वीज पडल्यास धोका निर्माण होतो. त्यानंतर ई ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. उत्तर हे असत्य आहे, कारण ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर आहे अतिवृष्टीमुळे
दुष्काळ पडतो. तर हे सत्य आहे, कारण अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडतो, जमिनीची धूप होते, पिकाचे नुकसान होते आणि रोगराई पसरते, म्हणून याला आपण दुष्काळ मानू शकतो. चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. सुनामी म्हणजे काय, ती कशी निर्माण होते? तर बघा मित्रांनो, महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना सुनामी लाटा म्हणतात. सुनामीची निर्मिती आता कशी होते बघा. जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटांना सुनामी असे म्हणतात. बघा, ह्या लाटा जर बघितल्या तर सुरुवातीला त्याच्यामध्ये जी ऊर्जा असते ती कमी असते आणि ज्यावेळेस हे खूप अंतरापर्यंत यांचं वहन होते त्यावेळेस त्याच्यामधली जी ऊर्जा असते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होते. 100 फुटापर्यंत ह्या लाटा जाऊ शकतात उंचीला. त्यानंतर आहे ढगफुटी म्हणजे काय. एका तासात अचानक किमान 1 इंच म्हणजे 25 मिलीमीटर पाणी व गारा असल्यास त्यासह एकंदर 100 मिलीमीटर अथवा अधिक भरेल असा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. ढगफुटी म्हणजे सोप्या भाषेमध्ये एकाच जागी जास्त पाऊस पडणे, त्याला आपण ढगफुटी असं म्हणतो. ज्वालामुखीचे परिणाम आपल्याला इथं स्पष्ट करायचे आहेत. तर बघा, ज्वालामुखीचे परिणाम पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहेत. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरण प्रदूषित होते. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊसही पडतो. उष्ण वायूमुळे तापमानामध्ये वाढ होते. उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. तर बघा मित्रांनो, ई आहे, विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय कराल? तर उत्तर आहे, मैदानात झाडाखाली उभे राहू नका, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर इत्यादी जवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवती तारेच्या कंपाऊंडला टेकू नका. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. एकाच वेळी अधिक व्यक्तींना एकत्र थांबू नका. बरोबर आहे. चला, 2 व्यक्तींमध्ये अंदाजे अंतर 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. मच्छीमारी करणारे आणि पोहणारे त्वरित पाण्याच्या बाहेर आले पाहिजे. तर बघा मित्रांनो, हा होता आपला व्हिडिओ. याच्यामध्ये आपण स्वाध्याय बघितलेला आहे इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 10 ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. तर मित्रांनो, टायपिंग मध्ये थोड्या मिस्टेक झाल्या होत्या आपल्या, कारण ज्यावेळेस आपण टायपिंग केलं त्याच्यामध्ये थोडासा स्पेस राहिला होता काही अक्षरामध्ये, काही शब्दामध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न इथं आपण करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा.